हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते. आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. तर हे आहे वुमन डे सेलिब्रेशन. 8 तारखेचे सेलिब्रेशन आहे. तर बँकेट हॉलला ठेवलं होतं. प्रत्येक नारीला तिच्या कर्तृत्वाला, तिच्या नेतृत्वाला, तिच्या सहनशक्तीला, तिच्या त्यागाला, तिच्या प्रेमाला माझा सलाम. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. त्याच्यानंतर त्याच दिवशी एक वुमन डे स्पेशल म्हणून मोबाईल घ्यायचा होता. आणि तो ऑलरेडी आदल्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं कोणता घ्यायचा काय वगैरे. तर एक स्पेशल दिवस त्या दिवशी एक आठवण राहील म्हणून त्या दिवशी एक iPhone 70 पाहिलं होतं आणि तो घेण्याचा ठरवला आणि तोच निर्णय पक्का केला आणि तो मोबाईल घेतला. आणि त्याचाच हा व्हिडिओ आहे, पुढे तुम्हाला दिसेल. पैसे नका ठेवू, फक्त इथपर्यंत द्या, कट करा, नंतर मग पैसे ठेवताना दुसरा एक 20 सेकंदाचा मोबाईलचा व्हिडिओ घेण्यासाठी किती वेळ मेहनत करावी लागली असेल तुम्ही बघितलं असेल. किती वेळा मागे गेलो, किती वेळा पुढे आलो. तर हे छोट्या छोट्या क्लिप घेण्यासाठी व्यवस्थित येते नाही येते, कॅमेऱ्यामध्ये कसं दिसेल काही वगैरे, हे शूट करताना एक क्रिएटरच म्हणजे जो ब्लॉग बनवतो किंवा जो शूट घेत असतो ना, हे त्यालाच माहीत असतं. कारण ब्लॉगर होणं खूप सोपी गोष्ट नाही आहे. माणसाला वाटतं की काय व्हिडिओ काढतायत आणि टाकतायत, व्हिडिओ काढतात आणि टाकतात आणि पैसे. अरे पैसे असंच कोण देत नाही. त्याच्या पाठीमागे जी मेहनत आहे ना त्या गोष्टी तुम्ही समजून घेऊ शकत नाही. जो एक क्रिएटर आहे, ब्लॉगर आहे, तेच या गोष्टी समजून घेऊ शकतात. कारण की एक 10 तासाचा व्हिडिओ जर तुम्हाला 10 मिनिटाचा तिथं दाखवायचा असेल ना, तर त्यासाठी काय कट करायचं, काय ठेवायचं, ह्याच्यासाठी पण खूप डोकं लागतं. असंच कोण पैसे कमवत नाही आणि असंच कोणालाही असाच फालतू वेळ घालवायला कोणाला टाईम पण नाही आहे. तर हा छोटासा व्लॉग होता. त्याच्यानंतर आता घरी आलो आणि घरी आल्यानंतरच्या ज्या गोष्टी आहेत मी ते पुढे तुमच्याशी शेअर करते. घरी आलो, मी मोबाईल घेतलेला शूट पाहिला म्हणजे व्हिडिओ पाहिलाच असेल. त्याच्यानंतर हा मोबाईल आहे आणि अन्वीने त्याचं पण उद्घाटन केलं म्हणजे पाडून. क्लिअर असा व्हिडिओ येत नाही, फोटोज वगैरे पण नाही, कारण सारखा पडून पडून हा कॅमेरा खराब झालेला आहे. तरी पण जवळपास त्याच्यावरच माझं काम चालू होतं. तर मग घेतला तर चांगलाच मोबाईल घ्यायचा, हा iPhone घेतला होता, iPhone 17.
किंमत वेगळी, सेपरेट आपल्याला घ्यावा लागतो. त्याच्याबरोबर फक्त आपल्याला कॉर्ड येते. आणि बाकी हा फोन क्लिअरिटीच्या बाबतीत सांगू शकत नाही. आयफोन आहे त्याच्यामुळे क्लिअरिटी आता समजेल होता. मी ऑलरेडी त्याचे फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला दिसेल आता इथून पुढं जे व्हिडिओ आहेत, जे काही शूट केलेले आहेत ते एक 4-5 दिवस पुढे मागे ह्याच मोबाईलच्या क्लिअरिटीवर येणार आहेत. आणि नंतर मग 4-5 दिवसांनी ह्याच्यात पण शूट चालू आहे. तर हे व्हिडिओ तुम्हाला एक 4-5 दिवसांनी पडतीलच. तर हा व्हिडिओ खास वन डे सेलिब्रेशन खरंच खूप छान झालं. जेवण वगैरे पण चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं, काही इश्यू नव्हता. आणि मेन म्हणजे गेम्स, संगीत खुर्ची, छोट्या छोट्या अशा गेम्स होत्या, पासिंग बॉल वगैरे. आता जे लहान मुलांच्या गेम असतात तोच प्रकार असं वाटतं की 10 वर्ष पाठीमागे गेलेलो आहोत. अशा छोट्या छोट्या गेम होत्या, सेलिब्रेशन होतं, रॅम्पॉक होते. आणि घरी असल्यामुळे थोडं नाही का ऑकवर्ड होत होतं, त्याच्यामुळे रॅम्पॉक वगैरे त्या गोष्टींमध्ये केल्या. पण फक्त शूट मी आपला ह्याच्यात दाखवला नाही व्हिडिओ, कारण घरच्यांना काही आवडत नाही. डान्स वगैरे पण खूप सेलिब्रेशन झालं आमचं, की डान्स पण आम्ही खूप केले. वाटलं होतं की टाकावेत, पण कोणाला आवडतं कोणाला आवडत नाही वगैरे, त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी टाकलाच नाही. ॲक्च्युली संगीत खुर्चीचाच बनवून तो व्हिडिओ होता, तो मी एक शूट करून टाकलेला आहे. त्याच्यात पण म्युझिक ॲड नाही आहे, म्युझिक म्यूट केलेलं आहे, कारण की यूट्यूबचं टर्म्स अँड कंडिशन म्हणजे त्यांच्या ज्या अटी आहेत त्याच्या नियमांचं उल्लंघन होतं. म्हणून त्याच्यात साऊंड आपण दुसरा साऊंड आपण यूज करू शकत नाही, गाणं लावू शकत नाही. त्याच्यामुळे तो म्यूट करून डायरेक्ट व्हॉईस माझ्या व्हॉईसमध्ये मी बोललेले आहे. आणि त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे, तर हा व्हिडिओ कसा वाटला. आणि मोबाईल आपण म्हणतो की एक शूट करायचे आपल्याला 10 मिनिटाचं, 10 मिनिटाचं जाऊन एक 20 सेकंदाचं आपल्याला शूट करायचे. आता मी त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवते आणि तो पण अपलोड करते, कारण लॉंग व्हिडिओमध्ये अपलोड नाही करू शकत. तर मी सेपरेट एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करते, मोबाईल घेतलेला वगैरे. तर त्यात तुम्ही बघू शकता की जी लॉंग व्हिडिओमध्ये आता मी जो व्हिडिओ चालू आहे त्या व्हिडिओमध्ये तिथे दाखवलेला आहे व्हिडिओ की स्टार्टिंग घेण्यापासून, एंट्री करण्यापासून, मोबाईल ओपनिंग वगैरे त्या सर्व गोष्टी आहेत, कॅश देणं वगैरे. एक जास्तीत जास्त 12 ते 14 सेकंदाचा किंवा जास्तीत जास्त 20 सेकंदाचा तो व्हिडिओ आहे. ॲक्च्युली मी पण ते पाहिलं नाही, पण एक 20 सेकंदाचा जास्तीत जास्त व्हिडिओ असेल. पण तो व्हिडिओ शूट करायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास गेलेला, कारण की कुठं काय कुठंतरी अडकतंय, कोणतरी धडकतंय, अशा गोष्टी चालू होत्या. किंवा कॅश कुठून काढायचा, कुठं ठेवायचा, कोणत्या स्टेप फॉलो करायच्या, काय वगैरे छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्याला, त्या लवकर समजत नाहीत, आपण कन्फ्यूज होतो. तशाच गोष्टी माझ्या स्वतःबद्दल पण झालेल्या आहेत. कारण आपण कोणी ॲक्टर नाही आहे किंवा आपल्याला काही त्याचा एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी होतच राहतात. तर एक आता हा आयफोन आलेला आहे आणि इथून पुढे मी म्हणजे हा कलर हवा होता म्हणून 2 दिवस थोडंसं लेट घेतलेला आहे मोबाईल. आणि शेवट एक आठवणीचा दिवस मंडेला आला. त्याच्यानंतर शूटसाठी शॉर्ट, इंस्टाग्रामचं पण आता चालू केलं आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आता हा मोबाईल मला उपयोगी पडेल खूपच. तर हा आयफोन 17 आहे. आणि मग घेताना मैत्रीण होती, मैत्रिणीचे मिस्टर होते, तिचा मुलगा आणि आमचे दुसरे दादा म्हणजेच भाऊ होते माझे दुसरे, ते पण आले होते. व्हिडिओ शूट तेच करत होते, आम्हाला इन्स्ट्रक्शन्स तेच देत होते. मोबाईल शॉपिंगमधले जे होते ते लोक पण आम्हाला खरंच खूप सपोर्ट करत होते. आणि व्हिडिओ वगैरे असा कधी शूट वगैरे केला नव्हता. डायरेक्टली मी असं व्हिडिओ कॅमेरासमोर बोलते ते गोष्ट वेगळी आहे. तो आता हातात कॅमेरा करायचा, ॲक्शन मोडमध्ये करायचं असेल, खरंच